नमस्कार, तूही रे माझा मितवा. या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी तयारी करत असताना अर्णव म्हणतो की ब्युटिफुल. यावर ईश्वरी म्हणते की काय? अर्णव म्हणतो की छान दिसते, असं वाटतं की बघत राहावं. ईश्वरी म्हणते की हो का, आणि जोरात त्याच्या पायावरती आपला पाय मारते आणि म्हणते की ओरडायला काय झालं अचानक, बोला ना. अर्णव म्हणतो की नाही, नथिंग. ईश्वरी म्हणते की एवढं जोरात ओरडल्याने म्हणतात नथिंग. अर्णव स्वतःशीच असतो आणि म्हणतो की एक मिनिट, हा गजरा तुझ्यासाठी, केसात छान दिसेल. ईश्वरी म्हणते की गजरा तुम्ही दिलेला? गजरा नको, मला काही गरज नाही आहे. यावर अर्णव म्हणतो की ताईने दिला आहे, जोकिंग. ईश्वरी म्हणते की जोकिंग, आजकाल जास्त जोक करतात असं नाही वाटत? कॅरेक्टरला सूट होत नाही आहे. गजरा घेते, स्वतःच्या केसात माळते. तेव्हा अर्णव म्हणतो की छान दिसतो माझा गजरा. यावर ईश्वरी मध्येच म्हणते की ताईने दिला आहे ना. अर्णव बोलतो की नाही, मीच आणला होता. ती काढायला जाते तेव्हा बोलतो की ताईने दिलाय. ईश्वरी स्वतःशीच बोलते की काय कळतच नाहीये आणि तिथून निघून जाते. अर्णव स्वतःशीच बोलतो की तुमच्यासारख्या ॲटिट्यूड माणसाला परफेक्ट बायको मिळाली. तर दुसरीकडे आपण पाहतो की ईश्वरी खाली येते. ईश्वरी अंजलीला म्हणते की काय करायचं आहे का? अंजली म्हणते की मी तुला सगळं सांगते. पहिल्या दाराच्या इथे पाणी सोड. ईश्वरी पाणी घालायला जाते तेव्हा तिथे लावण्याही येते आणि ईश्वरीला म्हणते की ही जागा माझी आहे, तुला फार वेळ टिकू देणार नाही मी. ईश्वरी म्हणते की ऑल द बेस्ट. अर्णवही आलेला असतो आणि म्हणतो की लावण्य. अंजली ईश्वरीला पूजा कशी करायची ते सर्व सांगत असते. अर्णव ईश्वरीला प्रेमानेच पाहत असतो. लावण्याला खूप राग येतोय. ईश्वरी अर्णवकडे पाहते तेव्हा मामा म्हणतो की जरा पूजेकडेही लक्ष द्या आणि हसतो. पूजेची तयारी झाल्यावर अंजली म्हणते की आता नमस्कार कर. ईश्वरीला लग्नानंतरचे काही क्षण आठवतात. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की रमेश दारू पीत असतो तेव्हा त्याला फोन येतो आणि म्हणतो की अरे दाद्या, तुझ्या पैशासाठी माझं रक्त जाळते, तुझा नाही घेणार फोन, जा मर. ईश्वरीचा फोटो उचलून म्हणतो की बघतेस ना काय अवस्था झाली आहे, दारू सुद्धा चढत नाही आहे ग, तुझ्याशिवाय मनच लागत नाही आहे कुठे. मला तू हवी आहेस, फक्त तू हवी आहेस. फोटो हृदयाशी घट्ट पकडतं. तू या मिठीत आल्याशिवाय मेलो तरी भटकतच राहील मी. तूच हवी आहे मला, फक्त तूच. ईश्वरीचा फोटो बघून बोलतो की तू मला सोडून त्या अर्णवकडे निघून गेली, काहीच वाटत नाही का तुला? इतका गोड वागलो मी तुझ्याशी, इतकं प्रेम केलं, इतकी सेटिंग लावली, लग्न केलं त्या अर्णव सोबत, लग्न आणि फोटो फेकून देतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंजली ईश्वरीला म्हणते की घटस्थापना छान झाली, मळवट भरून घे. ईश्वरी देवीला हळद कुंकू लावते तेव्हा तिथे आजी सुद्धा येते. तिला वल्लरीचे सगळे बोलणं आठवतं की एरवी कोणाचा शब्द न ऐकणारा अर्णव ईश्वरीचे एक शब्दही खाली पडू देत नाहीये. हळूहळू अर्णवच्या मनात ताबा घेऊन ती आपल्याला घराबाहेर काढते की नाही बघा तुम्ही, देवाच्या भरोश्यावर राहून नाही चालणार आहे, आपल्यालाच काहीतरी करायला हवं, नाही तर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ नाही लागणार. हे सर्व आजीला आठवतं. अंजली म्हणते की आजी. तेव्हा मामा म्हणतो की आई केव्हाच आली आहे. वल्लरी आजीला म्हणते की आई अगदी बरं झालं तुम्ही आल्यात ये. अंजली म्हणते की आपण आरती करून घेऊया. अर्णवला म्हणते की ये चिंटू. तेव्हा अर्णव म्हणतो की मी आरती. अंजली म्हणते की मग कोण, तुझंच लग्न झालं आहे ना, मग तूच आरती करायची आहे, ये लवकर पुढे. अर्णव आरती करायला पुढे येतो तेव्हा ईश्वरी त्याला रागानेच पाहते. अंजली म्हणते की ईश्वरी तिळा लाव त्याला. ईश्वरी काही न बोलता अर्णवला तिळा लावते. लावण्याला पाहवतच नाही. लावण्याला आठवतं की वल्लरी म्हणते की मी आमच्या ओल्ड लेडीला इतकं घाबरवलं आहे की अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका न जुळल्यामुळे अर्णववरती संकट येणार, याचा डेमो मी देणार. लावण्य म्हणते की डेमो, व्हॉट मीन बाय दॅट? वल्लरी म्हणते की म्हणजे त्याने ओल्ड लेडी अजून घाबरेल. लावण्य म्हणते की मामी, ला काय होता कामा नये. वल्लरी म्हणते की काही न करायचं, छोटस काहीतरी, कांगावा मात्र खूप मोठा करायचा. अर्णवच्या जीवावर बेतेल असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. लावण्य तेव्हा चिडूनच म्हणते की मामी, ला काय झालं ना. तेव्हा वल्लरी मध्येच म्हणते की एआर हवा आहे ना, पण एवढं रिक्स तर घ्यावीच लागणार. तेव्हा वल्लरी कापूर दाखवते आणि म्हणते की देवीची आरती होणार, देवीसाठी कापूर लागणार आहे. वल्लरी स्पेशल कापूर, यामुळे मोठा भडका उठणार, सगळेजण हादरणार आणि मग तुझा या घरात सून म्हणून येण्याचा मार्ग मोकळा होईल. लावण्य म्हणते की वेल दॅट इज दॅट.
अर्णव आरतीचं ताट घेऊन आरती करतो तेव्हा कापूरही जाळतो. वल्लरी लावण्याला इशारा करते. अर्णव एक एक कापूर टाकत असतो. कापूर संपला. अंजली म्हणते की चिंटू कापूर संपलाय, घे. तेव्हा तो वल्लरीने ठेवलेला कापूर घेतो. तेव्हा त्या कापूरचा भडका होतो आणि त्याच्या हाताला भाजतं. आजी सर्वजण घाबरतात. वल्लरी मुद्दामूनच म्हणते की अर्णव रे, काय झालं आणि हा भडका कसा अचानक कसा उडाला? अर्णवची जखम बघून ईश्वरी खूप घाबरते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.